राज आणि मी आम्ही दोघं रायगडला निघालो होतो. आमचा गाडीवरचा प्रवास. राज गाडी चालवत होता. थोडीशी मस्ती, काही गोष्टी बघण्यासारख्या पण होत्या. खूप काही बघायला भेटलं आणि तो आमचा प्रवास एकदम मस्त चालला होता. आम्ही दोघे अचानक राज म्हणला, दाजी आपल्याला जावं लागतंय रायगडला. माझं पण स्वप्न होतं रायगडला जायचं. आणि आम्ही इथून निम्यातून वरती निघालो. थोडेसे फोटो काढले, तिथून पण वरती निघालो ना. या टायमिंगला गाडीचं पेट्रोलच संपलं. तिथून मग आम्हाला कोणच दिसत नव्हतं. हात केला, कोणी थांबलं पण नव्हतं. पोचलो आम्ही रायगडला. रायगडवर चढताना एवढं खाली, म्हणजे आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो त्या टायमिंगला एवढं पब्लिक खाली उतरत होतं. खूप गर्दी. हा दरवाजामध्ये पण बघण्यासारखं, तिथं खूप काही बघण्यासारखं आहे. रायगडला यावं लागतंय डबल. बघणं महत्त्वाचं आहे. कधी जर यायचं असेल, कुठं फिरायचं असेल तर आपलं राजांचं गड फिरलं पाहिजे. हे पोरं तिथं आंघोळ करत होते. वरून पाणी, गडावरून पाणी खाली येतं, तिथं आंघोळ. ह्या पायऱ्यावरून वरती जायला रोड आहे. ही सगळे खाली चाललेत, आम्ही वरती चाललो होतो. 7 जून. वरून पण व्हिडिओ खूप, म्हणजे काही बघण्यासारखं खूप. हा टकमक टोक आणि जे पहिले बुरुज बांधलेले ते कसे आहेत आणि आत्ताची भिंती घराला बांधलेल्या कशा आहेत. हे दरवाजा किती वर्ष टिकेल. खूप काही बघण्यासारखं आहे. पोलिसांचा बंदोबस्त, कोणी अडचणीत येऊ नये म्हणून त्यांनी एवढा बंदोबस्त केला होता ना. खूप बंदोबस्त केला होता. आणि वयस्कर माणसं, लेडीज असो पुरुष असो, वयस्कर सर्व माणसं तिथं हजर होती बघण्यासाठी. आणि हे जुनी बाजारपेठ आहे आपली. शिवाजी महाराजांच्या काळात जी बाजारपेठ होती ती ही बाजारपेठ आहे. ते आता राहण्यासाठी माणसांनी त्यात जागा केलेली. तर आम्ही इथून पुढं चाललो. पुढं आम्ही समाधीच्या साईडला चाललो होतो. जाताना मग आम्ही आम्हाला पालखी पण बघायला भेटली महाराजांची. तिथं थांबलो, आम्ही दर्शन घेतलं, व्हिडिओ काढले त्यांचे थोडेसे. सर्व बंदोबस्त होता. बंदोबस्त पण मस्त होता. कोणाला काय होऊ नये, कोणाला काय झालं तर तत्काल तिथून हलवायचं आणि हॉस्पिटल पोचवायचं. राजला बोललो व्हिडिओ काढ, तर राज बोलला, दाजी तुम्हीच काढा, मी कंटाळलोय गाडी चालवून. पहिले सर्व पब्लिक एका साईडला फोटो काढण्याच्या व्यस्त होते. आम्ही बघण्यात व्यस्त होतो. जे जुन्या वस्तू आहेत ते माणसं घेऊन चालले होते. आम्ही तिथं गेलो, भरपूर बघितलं. काय तर लेडीज अशा आल्या होत्या, त्यांना असं वाटत होतं आम्ही त्या फिरण्याच्या पॉईंटवरतीच आलोय फिरायला. अशी कपडे घालून पण आले होते. म्हणजे आपलं बोलण्यासारखं पण नाही आहे ते काय गोष्टी. ज्या व्हिडिओमधून सांगता येते तेवढं आम्ही सांगतोय. एवढी पब्लिक, गडावरती एवढी पब्लिक आहे. राजन मी एवढं, म्हणजे आमच्या दोघांचा एवढा विचार चालला, आपण पुढच्या बारीला यायचं तर डबल यायचं. आणि त्या साईडला बाजारपेठ इकडून बघितली तर कशी दिसते. आणि ते आपलं राजांचं दरबार पण इथून दिसत होतं. आम्ही आलो आता परत आतमध्ये, ह्या मस्जिद सारखं जे दिसतंय ना त्याच्या एरियात आलो होतो. पण ते मस्जिद नाही आहे,
ते आपलं मंदिर महादेवाचं मंदिर आहे. ते सर्व लाईनीला उभे राहिलेत, सर्व फोटो बिटो काढतायत. आतमध्ये पण गेलो आम्ही, समाधीचं दर्शन घेतलं, महादेवाच्या पिंडीचं दर्शन घेतलं. तिथून बाहेर आलो, थोडेसे कालवा अनुभव पण थोडा घेतला. आता इथून म्हणलं समाधी बघायला जाऊया आपण. मग समाधी पण बघायला गेलो, तोवर पालखी आली, आरती झाली आणि पालखी पण बाहेर आली. मग पालखीचं दर्शन घेतलं डबल. म्हणलं समाधीकडं दर्शन घेऊन येऊया माघारी. राज बोलला आत फिरायला जायचंय, चला आतमधून जाऊन येऊ, दर्शन पण घेऊन येऊ. हे दर्शन घेतलं, परत समाधीकडे आलो. लाईनीत उभं होतो आम्ही, तर हळू छोटासा राजने व्हिडिओ काढला समाधीचा. आमच्या राजांची समाधी. ही राजांची समाधी. तिथून एक व्यक्ती आला, तो एवढा म्हणजे भवानी आईचं मंदिर आहे. चांगल्यासाठीच बोलत होता तो, पण असं काय वाईटासाठी मधला नाही, एरिया आहे. काय नाही. तो सर्वांसाठी चांगला बोलत होता. बाबा इथं या शांत चित्तेने आपलं दर्शन करा, शांत बसून पण ते मंदिर तेच आहे, काही गोष्टी समजून घ्या. मूर्ती नाहीये. आणि मंदिर तेच आहे पण मूर्ती सर्व काही होईल. शिवाजी महाराजांची बाहेर आलो, ही लाईन. आता इथून राहायला बोललो चल आपण जाऊ. हे सह्याद्री, दऱ्याखोऱ्यांची सह्याद्री. हे खाली एक रूम, आतमध्ये ह्याच्या आतमध्ये रूम आहे, हो का, टंकाळाची रूम आहे खाली रूम. तिथून सगळं बघायचं नाही आम्हाला. आणि अंधार तर खूप आहे आतमध्ये, एवढा अंधार आहे ना, आतचं काही बघायला दिसत नाहीये. राज बोलला दाजी लाईट लावा. दाजीने काय लाईट बीट नव्हते, आम्हाला काही समजत पण नव्हतं. त्यात लाईट लावली तरी दिसत नव्हतं, एवढा अंधार होता त्याच्यात. बघितलं चारी साईड बघितलं. आत वरती मुरूम, त्याच्या खाली दगडाची रूम. म्हणजे आत्ताच्या काळात अशी जर बांधायची तर 2 वर्षातच पडून जाणार. तर त्या काळातले एवढे बांधकाम किती घट्ट बांधलेलं आहे चुन्यानी. त्याच्यात काय काय मिक्स असेल ते त्यांनाच माहित. ते पाणी येतंय, पावसाचं पाणी त्याच्यातून येतंय, ते पाझरून पाणी खाली येतंय. ह्या देवळ्या मुरुम आहे, हे खुले, ही मुरुम टाकलेली जागा खालते, ह्याच्यावरती मुरुम टाकलाय काहीतरी, आणि ती रूम खालते. त्याला जेवढं त्यांनी अभ्यास केलेला आहे तेवढा आम्ही पण केलेला नाही. त्याला काही गोष्टी जास्त अनुभव आहे. आतमध्ये तो दुसऱ्या बारीला इथं रायगडवरती आला होता. गुपित रूम आहे, ते कोणालाच माहिती नाही, म्हणजे बघण्यासारखं खूप आहे. ही मूर्ती महाराजांची, आपल्या मूर्ती जे एरिया आहेत ना, पायऱ्यावर चढून गेलो आपण गडावरती, तिथं हे. मग आम्ही खाली आलो, आमचा परतीचा प्रवास चालू झाला. आम्हाला आमचं चार्जिंग पण कमी होतं, त्यामुळे आम्हाला व्हिडिओ काढता पण आलं नाही, काय नाही. परत बोललो आम्ही चला बाबा हे माघारी निघालं पाहिजे. आलो खाली, आता आपण खाली जायच्या तयारीत किल्ल्याच्या गाडी काढली बाहेर, रायगडच्या खाली काय जण होतं. निघालोय आम्ही वापस प्रवास घरी. परतीचा प्रवास ही आमची वाट बघत बसलीत. आता पण तिथपर्यंत आम्ही घेऊन आलो. आम्हाला विश्वास नव्हता आमच्या गाडीवर, बाबा आम्हाला गाडीची वाट बघणारी घरी थांबले, धोका दिला नाही. आधारस्तंभ वाट बघत बसलेत, आणि तिथं आम्हाला सांगितलं गेलाय तसा माघारी, आमचा वाट बघत बसले. त्यांनी सांगितलं गेलाय तसा नीट माघारी माहित नाही कशी परत आम्ही तुम्हाला कुठे सोडणार नाही. त्यावेळेस आम्ही दोघांनी एकमेकांना ठेवला आणि